कोणी गॅस देता का गॅस असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहे। नंदुरबार शहर आणि परिसरात घरगुती तथा व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे। यासाठी गॅस एजन्सी बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र आहे। यामुळे घरगुती तथा व्यावसायिक अनेक नागरिकांनी गॅस शेगडीऐवजी पारंपरिक चुलीवर खाद्यपदार्थ बनवण्यास पर्याय शोधला आहे। शालेय विद्यार्थ्यांसाठी घरगुती मेस चालवणाऱ्या महिलांनी तर स्वतः लाकूड फोडून चुलीवर स्वयंपाक करून डबे पोहोचवत आहेत। याबाबत महिलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। याचबरोबर कचोरी, समोसे आणि खाद्यपदार्थ बनवणाऱ्या काही व्यावसायिकांनी लाकडाची भट्टी पेटवून पर्याय निवडला आहे। याबाबतची व्यथा व्यावसायिकांनी व्यक्त केली। अशोक गवळी, नंदुरबार कचोरी समोसा व्यावसायिक। मी गॅस अभावी शेगडीची आधार घेण्यात आलेला आहे। तसं गॅसची टंचाई असल्यामुळे आम्ही या भट्टीवर माल बनवण्याचा प्रयत्न करत आहे। अशी परिस्थिती नंदुरबारमध्ये निर्माण झालेल्या हॉटेल्सची की त्या गॅस टंचाईमुळे बंद पडण्याच्या मार्गावर येत आहे। तरी आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, तरी शासनाने लवकरात लवकर काही पर्यायी व्यवस्था करावी अशी मी त्यांना विनंती करतो। जो गॅसच्या घरगुतीची गॅस बी टंचाई आहे, त्याच्यामध्ये आज जो पदार्थ बनवतो आकाशामुळे बनवतो, आपण गॅसमुळेच बनवतो, परंतु गॅसची टंचाई असल्यामुळे हा पदार्थ कसा काय बनवण्यात येईल। तसेच लवकरात लवकर शासनाने याच्याकडे गंभीर लक्ष द्यावे। गॅस सिलेंडरच्या कृत्रिम टंचाई नसून नागरिकांनी अफवांना बळी पडू नये असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे। याशिवाय नंदुरबार शहरातील गॅस एजन्सी धारकांनी देखील आपली भूमिका मांडली आहे। नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलेंडर, व्यावसायिक सिलेंडर संदर्भातला एक संभ्रम निर्माण झालेला आहे, तो नागरिकांनी, व्यावसायिकांनी दूर करावा। कारण प्रशासनाने देखील कानात जाहीर केलं की कुठलाही असा कृत्रिम टंचाई नाही, हे मुबलक साठा आहे। त्यामुळे आपण कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जी पूर्वीप्रमाणे आपली दैनंदिन आहे तसंच सुरू राहणार आहे। त्यामुळे आज आपण नंदुरबार शहरातील कल्याणी गॅस एजन्सीचे संचालक दीपकजी शिंदे यांच्याशी भेट घेतली आहे आणि याबाबत लोकांमधला संभ्रम दूर व्हावा यासाठी ते आपल्याला संवाद साधत आहेत। नमस्कार। नमस्कार सर, जे आपण सांगितलं, जे युद्ध झालं आहे त्याचा इफेक्ट तर खरंच आहे। तरी जी बुकिंगची सिस्टीम आहे ती सिस्टीम आम्ही जी आधी राबवत होतो त्याप्रमाणेच आहे। फर्स्ट कम फर्स्ट आऊट, ज्यांची पहिली बुकिंग आहे त्यांनाच आम्ही सिलेंडर आधी होम डिलिव्हरी देतो आहे। तरी ग्राहकाने जे बाहेर जे आता जे क्लायमेट चालू आहे, सिलेंडर मिळणार नाही, शॉर्टेज होणार नाही, तसा काही प्रकार नाही आहे। ग्राहकाने आपला बुकिंग टाकल्यानंतर त्यांच्या 3-4 दिवसांनी सिलेंडर मिळेल त्यांना। आणि जे बाहेर जो माहोल चालू आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका अशी मी ग्राहकांना विनंती करतो। आणि गॅस जपून वापरा, त्याचा गैरउपयोग करू नका।
सध्या हे जे रिक्षामध्ये सिलेंडर भरतायत, गाड्यांमध्ये सिलेंडर भरतायत, ग्राहकांनी त्यांना सुद्धा सिलेंडर देऊ नका अशी आमची कळकळीची विनंती आहे. असं आढळल्यास प्रशासन त्यांच्यावर कारवाई करेल. तरी व्यावसायिक सिलेंडर जे आहेत ते जनतेलाही माहिती, हॉटेलवाल्यांनाही माहिती आहे, हे आधीच बंद केलेत सिलेंडर. कारण जे आपले घरगुती सिलेंडर आहेत त्याच्यावरती टंचाई नको यायला म्हणून हे गव्हर्नमेंटने निर्णय घेतलेला होता. तरी हॉटेलवालेही आमच्याकडे येऊन गेले, आमच्याकडेही त्यांनी रिक्वेस्ट केली सिलेंडर आम्हाला कमर्शियल उपलब्ध करून द्या, पण ते आमच्या हातात नाही. जसंही कंपनीने आमच्याकडे सिलेंडर पाठवले तर आम्ही हॉटेलवाल्यांनाही ते कमर्शियल सिलेंडर पुरवू. धन्यवाद.